तर हाय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दीदीज फॅमिली ब्लॉगमध्ये। तर आपला हा दुसरा व्हिडिओ आहे। याच्यात मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देणार आहे आपल्या कोंबड्यांचं। तर तुम्हाला इथे मी दाखवते आपले कोंबड्या। तर ह्या झाडांच्या एरियामध्ये आपले पिल्लं आणि कोंबड्या फिरत असतात। आणि इथे बघा आपले बारकाले करीब 1-2 महिन्याची पिल्लं असतील ही बारकाली, आणि ही बाकीची 5 ते 6 महिन्याची आहेत। आणि आपली ही कोंबडी ती तिच्या पिल्लांना घेऊन एवढ्याच एरियामध्ये चरत असते। हे बघा। आणि आज आपला नंदू आणि जॅकी काय करतोय चला आपण पाहूया। हा बघा, हा जो पहिला आहे ना तो नंदू आहे, आणि जॅकी तर जॅकी जॅकी आवाज दे। जॅकी धर, खायला धर। जॅकी धर धर, हे घे धर। जाकू धर, चल चल चल, घे घे घे। हे बघा आमचा नंदू कसा आहे। आमचा नंदू सगळ्यात भारी आहे बघा बघा। जॅकी काय चांगला नाही। तू आवाज नाही देत ना? तू आवाज देतो का? आवाज दे चल। त्याचा आता मूड नाही, खायला दिल्यावरच ते असे करतात। नाही तर खायला दिलं ना लगेच तो आम्हाला आवाज देतो। तर अशा आमच्या घरात नवीन नवीन असे आम्ही व्हिडिओ बनतच असतो। आणि आता मी तुम्हाला जसं सांगितलं, आमचं जॅकी आणि नंदू हे आमचे सगळ्यात पहिला आणलेला घोडा म्हणजे नंदू आहे। नंदूच्यामुळे आम्ही जॅकीलाही आणलं। आणि जॅकी हा बारीक असतानापासून आमच्याकडेच आहे। आता तो 3.5 वर्षाचा झालाय। म्हणजे त्यांच्यासोबत आमची फ्रेंडशिप खूप जास्त आहे। आम्ही जे जे सांगू ते सगळं ऐकतात। उलट आम्ही त्यांना खायला दिलं ना ते असे हवरटवारी खायला नाही जात। त्याच्यामुळे आम्ही रायडिंगसाठी पण ते इतके भारी आहे। रायडिंग पण खूप छान करायला येते त्यांच्यावरती। आता अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे मी, ती आहे आमचा ससा। आता तो ससा काय करतोय चला आपण ते बघूया। कारण की त्याला खायला दिल्याशिवाय तो लगेच ऐकत नाही। ते मला खायला द्या असं करत असतो। तर हा बघा, हा शेड आहे त्यांचा, बघू शकता। आता आपण त्याच्यामध्ये एंटर करूया चला। बघा आपण आलो। हा आपला बनी आहे। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण त्याच्यासोबत आपण इंट्रोड्यूस करून दिलं होतं। आणि हा आपला बनी आहे। आणि ही हारणी आहे। हिच्या चेहऱ्यावर कोणी जाऊच नका, कारण की ती दिसते तशी अजिबात नाहीये। तिला खायला नाही दिलं ना डायरेक्ट हाणामारीवरती येते, म्हणजे मारा माझा तर खूपच मारते। तुम्ही बघू शकता इथे। बघायचं का आपण ट्रायल घेऊया। हरणू तुला खायला नाही देणार मी, कळलं का? खायला नाही देणार मी तिला ना। मी ऑस्कर देणार होते, कारण की ती ॲक्टर खूप चांगली, इतकी भारी ॲक्टिंग करते। आणि त्याचे छोटे छोटे व्हिडिओज पण आहे माझ्याकडे, मी तुम्हाला शेअर करील ते यूट्यूबवरतीच। इतकी भारी ॲक्टर आहे ना, म्हणजे आपण जे बोलू ना ती बघा कशी ऐकते बघा। तुला कळतं हरणी सगळं? हरणी बघा, सध्या काय त्यांना खायला नसल्यामुळे ना त्यांची तब्येत अशी आहे। नाही तर तुम्ही म्हणशाल यांना खायला नाही आहे, तर खायला कशामुळे नाही, कारण की आमच्याकडे शेती वगैरे नाही आहे। आम्ही स्वतःच असं बाहेर जाऊन त्यांना वाडे वगैरे आणतो, पैसे वगैरे देऊन। कधी कधी आम्ही उपाशी बसतो पण त्यांना देतोच। इथं बघू शकता। आणि हे आपला शेड आहे। या शेडमध्ये आम्ही असं बांधलेलं आहे स्ट्रक्चर, कारण की याच्यावरती आपले कोंबड्या बसतात। त्यांना एकदम असं छान वाटतं याच्यावरती बसायला। पहिलं ह्या शेडमध्ये आम्ही घोडे आणि गाय ठेवायचं, आता ते सध्या बाहेर आहेत। हरणीलाच इथे ठेवतो आणि इथे कोंबड्या आपल्या असतात। मेजरली तर कोंबड्याच असतात त्याच्यात, बघू शकता। बघा पप्पांचा आवाज आला का ती लगेच हम्मा करते।